Good morning. Today you have to study the structure of human brain. Last time you have studied about the meninges, that is the covering around the brain and the spinal cord. Then in between the dura mater, pia mater and arachnoid mater, the space is present. It is filled with the fluid called as a cerebrospinal fluid. And then you have to study the function of cerebrospinal fluid and the meninges. Then then today you have to study the structure of human brain. The study of all aspects of the brain is called encephalology. Encephalology means study of the brain. The brain can be divided into three main parts: forebrain, midbrain and hindbrain. काय आहे, ब्रेनचे मुख्य 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. फोर ब्रेन म्हणजे पुढचा भाग मेंदूचा, मिड ब्रेन म्हणजे मधला भाग आणि हाइंड ब्रेन म्हणजे पाठीमागचा भाग. आता त्यातला एक एक पार्ट इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतोय पहा. पण इथं काय झालेलं आहे की ह्युमन ब्रेन इज हायली इव्हॉल्व्ड and due to that the major portion of the brain is covered with the cerebrum. सेरेब्रम हा जो पार्ट आहे तो मानवामध्ये विकसित झालेला आहे आणि त्याने बाकीचे सगळे भाग झाकून टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पार्ट असा स्पष्ट दिसत नाही. तर आपण इथं पाहूया फोरब्रेन. Forebrain consists of olfactory lobes, cerebrum and diencephalon. काय आहे, फोरब्रेन मध्ये 3 पार्ट येतात: ऑल्फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन. पहा याच्या आधी आपण चार्ट पाहूया. हा चार्ट पाहिला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ब्रेन, ह्युमन ब्रेन इज ब्रॉडली क्लासिफाइड इंटू 3 ग्रुप्स: फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. फोर ब्रेनचे परत 3 पार्ट पाडले पहा. ऑल्फॅक्टरी लोब्स, then सेरेब्रम आणि आपण तिसरा पार्ट सांगितला. द फोर ब्रेन कन्सिस्ट ऑफ ऑल्फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन. Olfactory lobes. These are highly reduced in human brain and covered by a cerebrum from all sides except the ventral. Each lobe consists of a olfactory peduncle and olfactory bulbs. Peduncle म्हणजे देठ. आपण म्हणतो पेडुंकल म्हणजे देठ, बरोबर. फळाचा देठ असतो त्याला पेडुंकल म्हणतो, किंवा इन्फ्लोरन्सेस, ज्वारीचं कणीस असतं त्याच्या खाली देठ असतो त्याला पेडुंकल म्हणतो. तसं ऑल्फॅक्टरी लोब्स असा गोळा जो आहे त्याला ऑल्फॅक्टरी बल्ब म्हटलेला आहे. त्या बल्बला पाठीमागून नर्व जाणारी आहे, लांब देठासारखा भाग दिसतो, त्याला काय म्हटलेलं आहे, पेडुंकल म्हटलेलं आहे. वरून सर्व बाजूनी तो काय झालेला आहे, सेरेब्रमनं कव्हर केलेला आहे. फक्त खालच्या बाजूला आपल्याला ऑल्फॅक्टरी लोब्स पाहायला मिळतात आणि पेडुंकल पाहायला मिळतो. मधला जो पार्ट आहे त्याला म्हटलेला आहे सेरेब्रम. इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. ह्युमन ब्रेन मध्ये सगळ्यात मोठा जो पार्ट कुठला असेल तर हा पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सेरेब्रम असे म्हणतो. मेकिंग अप अबाउट 80% ऑफ द टोटल ब्रेन. काय, टोटल ब्रेनच्या 85%, 85% भाग हा याच भागाने, म्हणजे 15% भाग बाकीचा अजून लहान मेंदू आहे त्याला आपण सेरेबेलम म्हणतो, तोही मोठा आहे. हे 2च पार्ट मेजर आणि मग बाकीचे पार्ट अगदी थोड्या प्रमाणात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हा सेरेब्रम कन्सिस्ट ऑफ 85% ऑफ द टोटल ब्रेन. इट इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर बाय मीन्स ऑफ डीप मेडियन लॉंग फिशर. उभी खाच आहे आणि त्या खाचेनं 2 भागामध्ये मेंदूच्या काय झालेलं आहे, विभाजन झालेलं आहे. ते जे 2 भाग आहेत त्याला आपण काय म्हणतो, सेरेब्रल हेमिस्फियर असे म्हणतो. लॉन्जिट्यूडनं लांबट अशी एक खाच आहे, त्यानं उजवी बाजू आणि डावी बाजू सेरेब्रल हेमिस्फियरची अशी डिवाइड केलेली आहे. द 2 हेमिस्फियर आयडेंटिकली connected, internally connected to each other by a thick band of the nerve fiber called as a कार्पस कोलॅझम. आणि 2 लोब्स, उजवी बाजू आणि डावी बाजू मेंदूची काय झालेली असते, आडव्या बँडनी, जाड अशा नर्वनी
जोडलेली आहे त्या जाड नर्वला आपण काय म्हणतो, कार्पस कोलॅझम असे म्हणतो. द आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड ॲज अ सेरेब्रल कॉर्टेक्स. आणि सर्वात बाहेरचा लेयर आहे त्याला काय म्हटलेलं आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स. व्हाईल द डीप इनर पार्ट ऑफ सेरेब्रम मेडुला, आणि आतला जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, सेरेब्रल मेडुला असे म्हणतो. द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज आउटर थिन रिजन composed of gray matter and inner medulla composed of white matter. ब्रेन मधला कॉर्टेक्स रिजन मध्ये जो आहे त्या कॉर्टेक्स रिजन मध्ये द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज आउटर थिन रिजन, थिन असा पातळ असा लेअर दिसतो, कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर, की ज्याच्यामध्ये काय आहे, सायटॉन, सेल मधला न्यूरॉनचा सायटॉनचा भाग आहे म्हणून तो काय असतो, सायटॉन मध्ये आपण नोड ऑफ, त्याच्यामध्ये आपल्याला नेल्सन्स ग्रॅन्युल्स पाहायला मिळतात. त्यामुळे नेल्सन ग्रॅन्युल ब्लॅक कलरचे आणि व्हाईट कलर दोन्ही मिळून ग्रे कलर झालेला असतो म्हणून याला ग्रे मॅटर असे म्हणतो. अँड इनर मेडुलरी कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर, आणि आतला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हाईट मॅटर असं म्हणतो. द सरफेस ऑफ ईच सेरेब्रल हेमिस्फियर इज ग्रेटली फोल्डेड बाय मेनी कन्व्होल्युशन्स ऑर गायरी अँड ग्रूव्ज कॉल्ड ॲज अ सल्की. ह्युमन ब्रेन आहे, वरून असा प्लेन नाही आहे, तर त्याच्यावरती काय आहेत, उंचवटा आणि खड्डे आहेत. उंचवट्याला आपण गायरी म्हणतो आणि खड्डा असेल, डिप्रेशन असेल त्याला काय म्हणतो, सल्की म्हणतो. म्हणजे मेंदूच्या सरफेसवरती अनेक फोल्ड, घड्या पाहायला मिळतात. इथं डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहेत, ह्या घड्या दिसत आहेत. त्या उंचवट्याला आपण काय म्हणणार, गायरी, आणि डिप्रेशन आहे त्याला काय म्हणणार, सल्की म्हणणार. तर अशा पद्धतीने गायरी आणि सल्की, आणि जेवढ्या घड्या जास्त तेवढा मेंदू काय असतो, वेल डेव्हलप्ड म्हणतो किंवा बुद्धिवान असं मानलं जातं. दीज greatly increased the total surface area of accommodation of the vast number of nerve cells. आणि या रिजन मध्ये काय झालेलं आहे, असे उंचवटे खड्ड्यामुळे काय झालेलं आहे, इन्क्रीज एरिया, सरफेस एरिया, त्या नर्व सेल्सचा सरफेस एरिया वाढवण्याचं काम केलेलं आहे. Each cerebral hemisphere is further divided into 4 main lobes by deep 3 डीप सल्की. आणि या ह्याच्यावरती तुम्हाला मोठे 3 डिप्रेशन दिसत आहेत, लांब. बाकीचे सगळे थोडेसे उंचवटा खड्डा उंचवटा खड्डा आहेच, पण एक लांब अशी डीप अशी फिशर दिसते, खाच दिसते. त्यामुळं ब्रेनचे काय झालेले आहेत, 4 भागामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. 3 मेन असे डिप्रेशन्स आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतं. Each cerebral hemisphere is further divided into 4 main lobes by 3 deep sulci. 4 खाचेनं मेंदूच्या 3 खाचेनं 4 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. These are सेंट्रल सल्कस, मध्यभागी आहे त्याला काय म्हणायचं, सेंट्रल सल्कस, which demarks the frontal lobes from the parietal lobe. फ्रंटल लोब पासून परायटल लोब पर्यंत हा गेलेले उभी खाच आहे मध्यभागी वरच्या बाजूला, त्याला म्हटलेलं आहे सेंट्रल सल्कस. parietal occipital sulcus separate the parietal form of occipital lobes. parietal साईडला असणारी ही सल्कस आहे त्याला parietal sulcus म्हटलेलं आहे. द लॅटरल ऑर सिल्व्हियनियल sulcus demarks the temporal lobe फ्रॉम द फ्रंटल. टेम्पोरल म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे तो फ्रंटल पासून वेगळा होतो या सल्कस मुळे, सिल्व्हियन सल्कस अँड परायटल लोब्स. सिन्स दीज 3 सल्कस आर नॉट कम्प्लीट, ह्या पूर्ण सल्कस एका टोकानं शेवटपर्यंत नसून त्या काय आहेत, मध्यापर्यंत डिप्रेशन आपल्याला दिसतं. द लोब्स आर नॉट क्लिअरली डिमार्क्ड, पूर्णपणे लोब्स वेगळे दिसत नाहीत, पण तरी सुद्धा लांबट अशी ही खाच दिसते. त्यावरून त्याचे 4 भागामध्ये विभाजन होतं. each other the fifth median lobes called as insular cortex is folded deep within the lateral sulcus. The gray matter of cerebral cortex mainly consists of 3 cell bodies of billions of neurons along with the non-modulated fibers and dendrons. काय म्हटलेलं आहे, या रिजन मध्ये तुम्हाला मिलियन्स ऑफ, अब्जावधी तुम्हाला बिलियन, अब्जावधी काय असतील, न्यूरॉन तुम्हाला पाहायला मिळतील. द व्हाईट मॅटर मेनली हॅज द एक्झॉन्स अँड मायलिनेटेड सीथ.
आणि व्हाईट मॅटर म्हणजे एक्झॉन, नर्व फायबर म्हणू आपण. एक्झॉन आहे मायलिनेटेड सीथचा भाग असतो, तो व्हाईट मॅटरने असतो, आणि सायटॉनचा भाग असतो तो ग्रे मॅटरचा असतो. त्यानंतर फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. सेरेब्रमच्या कोणत्या भागामध्ये कोणतं फंक्शन कार्य कंट्रोल केलेलं आहे, नियंत्रित केलेलं आहे, हा भाग पाहूया. फ्रंटल लोब, पुढचा भाग, कपाळाच्या वरचा जो भाग आहे तो भाग जो आहे त्याला फ्रंटल म्हटलेला आहे. दे हॅव मोटार एरिया विच कंट्रोल द व्हॉलंटरी मोटार ऍक्टिव्हिटीज ऑर मुवमेंट ऑफ मसल्स. काय आहे हा, कशासाठी आहे, मोटार एरिया आहे, आणि व्हॉलंटरी ऐच्छिक ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या त्यांनी तिथं काय केलेल्या असतात, कंट्रोल केलेल्या असतात. आणि व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज ऑर द मुवमेंट ऑफ मसल्स, आपले स्नायूंची हालचाल जी आहे, हातापाय, आपल्याला जे स्नायू जे आहे त्याची, हातापायाची जी हालचाल होते, चेहऱ्याची हालचाल होते, तोंडाची हालचाल होते, ही सगळी कुठं आहे, ह्या फ्रंटल लोबनी कंट्रोल केलेली आहे. द premotor areas is higher center for involuntary movement and autonomous nervous system. आणि काय आहे हा, परमनंट एरिया आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा. असोसिएशन एरियाज इन इज फॉर द कोऑर्डिनेशन बिटवीन द सेन्सेशन अँड मुवमेंट. आणि कशासाठी आहे तर सेन्सेशनसाठी आणि मुवमेंटसाठी हा भाग कारणीभूत आहे. अशा पद्धतीनं हा फ्रंटल लोब झाला. त्यानंतर ब्रोकाज एरिया और मोटार स्पीच म्हणतात त्याला, ब्रोकाज एरिया किंवा मोटार स्पीच. इट ट्रान्सलेट द थॉट्स इनटू स्पीच. आपल्या मनातले जे विचार आहेत ते विचार तोंडातून जे प्रगट होतात, उच्चाराच्या स्वरूपात शब्दातून प्रगट होतात, ते होण्याचं हे ब्रुकाज एरियानं कंट्रोल केलेलं आहे. एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स, आपल्याला भावना होतात, चेहऱ्यावरती आपले हावभाव दिसतात, आता मी आनंदी आहे, आता मी दुःखी आहे, हे जे समजतं, हे जे आहे ते याच्यामुळं समजतं. म्हणजे इमोशन्स, भावना ज्या आहेत आपल्या, त्या भावना ह्या एरियानं काय केलेल्या आहेत, कंट्रोल केलेल्या आहेत. इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता आहे, ही बुद्धिमत्ता सुद्धा ह्या फ्रंटल लोब्समध्ये, या फ्रंटल लोबच्या ब्रुकाज एरियाजमध्ये कंट्रोल केलेली आहे. विल पॉवर, इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्ती सुद्धा कशावरती अवलंबून आहे, ह्या एरियानं कंट्रोल केलेली आहे. मेमरी, स्मरणशक्ती आहे. पर्सनॅलिटी एरियाज आर लोकेटेड इन टू द फ्रंटल लोब्स. आणि हे एवढे भाग काय केलेलं आहे, एवढी कार्य ह्या फ्रंटल लोबनी कंट्रोल केलेले आहेत. दुसरा पार्ट आहे परायटल लोब्स. दे आर मेनली ऑफ somatostatic sensation of pain, pressure, temperature, taste. काय परायटल लोब्स जो आहे, परायटल लोब्स हा parietal lobes are mainly for the somatostatic sensation of pains. वेदना होतात, आपल्याला जखम झालेले दुखते, बरोबर का, तर तो समजण्याचं काम कुठलं होतं, ह्या परायटल रिजन मध्ये होतं. प्रेशर, आपल्यावरती दाब आलेला आहे, आपला हात सापडलेला आहे दगडाखाली वगैरे, हा जो दाब आहे, प्रेशर जे आहे, त्वचेकडे प्रेशर समजतं, तर तोही ह्या भागावरती तिथून सेन्सेशन येतं. टेम्परेचर, भाताला पाणी ठेवा. मेमरी, पर्सनॅलिटी एरियाज आर लोकेटेड इन द फ्रंटल लोब्स. त्यानंतर परायटल लोब्स मध्ये दे आर मेनली फॉर द सोमॅटोस्टॅटिक सेन्सेशन ऑफ द पेन्स, प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट. इट कंटेन्स सेंटर फॉर द स्मेल. स्मेल गंधज्ञान आहे, ते गंधज्ञान याच्यामध्ये होतं. हिअरिंग, ऐकण्याची क्रिया जी आहे, ऑडिओ विजन आहे, ते हिअरिंग आहे, स्पीच आहे, आणि इमोशन्स, बोलणे आणि भावना, ह्या टेम्पोरल लोबनी कंट्रोल केलेल्या आहेत. ऑसिपिटल लोब्स दे हॅव अ व्हिज्युअल एरिया मेनली फॉर सेन्स ऑफ विजन. ऑसिपिटल रिजननं काय केलेलं आहे, सेन्स ऑफ विजन, दृष्टीज्ञान कंट्रोल केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्या सेरेब्रमचे 4 भागामध्ये विभाजन झालेलं आहे, आणि 4 भाग वेगवेगळं कार्य काय करतात, नियंत्रित करतात, नियंत्रण करतात. तर जशी मी डायग्रॅम तुम्हाला लोब्स डिवाइड केलेली जी डायग्रॅम आहे, इथं आपल्या पुस्तकात नाही आहे, तर मी तुम्हाला नंतर पाठवतो, तिथं तुम्ही पहा ती डायग्रॅम. त्यानंतर एरियाज ऑफ contact between temporal and parietal and occipital lobes is the center for
Wernicke's Wernicke's area of intelligence center. It helped in the understanding the spoken and written words. आपण स्पोकन बोललेले आपण काय करतो शब्द उच्चारण्यास शिकतो ही कला ही ह्या भागानं कंट्रोल केलेली आहे. रिटर्न वर्ड्स लिहिणे अक्षर लिहिण्याचं काम हे कंट्रोल केलेलं आहे ह्या भागामध्ये. द सेरेब्रम द shows all three types of the areas आणि या सेरेब्रम मध्ये हे तिन्ही भाग आहेत सेन्सरी मोटार अँड असोसिएटेड. आता सेन्सरी म्हणजे सेन्स घेऊन येणारे, मोटार म्हणजे घेऊन जाणारे, असोसिएटेड न्यूरॉन म्हणजे डिसिजन घेणारे हा भाग सुद्धा काय आहे या भागामध्ये त्याचे न्यूरॉन्स असतात. द सेरेब्रम द शोज all three types of the areas सेन्सरी मोटार अँड असोसिएटेड एरिया. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये आहे पार्ट तुम्ही तिथं पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल 3 न्यूरॉन्स असतात, 3 प्रकारचे न्यूरॉन्स असतात. बेसल न्यूक्लिया और बेसल गॅंग्लिया आर gray masses present within the white matter or lying on the lateral side of the thalamus. The basal ganglia or nuclei of cerebrum receive the neurotransmitter from various parts. न्यूरोट्रान्समीटर नर्वस सिस्टीम मेसेज जे आणलेले असतात ते या रिजन मध्ये येतात. दे हेल्प इन कॉर्टेक्स इन exhaustion of activities at the subconscious level. सबकॉन्शियस आपण बेशुद्ध अवस्थेमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या इथं आहेत. रायटिंग स्लो और रॅपिड टायपिंग काय स्लो रायटिंग कृती असते अशा पद्धतीचं किंवा रॅपिड टायपिंग ची कृती ही ह्या भागांच्या विकासानं डेव्हलप झालेली असते. कार्पस ट्रॅटम at the floor of the cerebrum is the largest basal nucleus. त्यानंतरचा तिसरा पार्ट आहे डायनसेफॅलॉन. Diencephalon, it is the part of the forebrain that contain the epithalamus, thalamus and hypothalamus. इपी म्हणजे वरचा, थॅलॅमस आणि हायपो बिलो खालचा भाग आहे. अशा 3 भागामध्ये डायनसेफॅलॉन विभागलेला आहे. इट लाईज बिलो द कार्पस कोलॅझम अँड अबाव द मिड ब्रेन. इट एनक्लोजेस द सिंगल कॅव्हिटी टर्म थर्ड व्हेंट्रिकल. पहा काल मी शब्द सांगितला होता थर्ड व्हेंट्रिकल. या डायनसेफॅलॉन मधली जी पोकळी आहे त्या पोकळीला आपण काय म्हणतो थर्ड व्हेंट्रिकल म्हणतो. सेरेब्रम मध्ये जी पोकळी आहे त्याला लॅटरल व्हेंट्रिकल म्हणतात. ही थर्ड व्हेंट्रिकल किंवा त्याला दुसरा शब्द आहे डायोसील. सील म्हणजे कॅव्हिटी, डायनसेफॅलॉन मध्ये असणारी कॅव्हिटी पोकळी विच कम्युनिकेट्स with the 2 lateral ventricles of the cerebrum through a narrow opening called as a foramen of Monro. Foramen of Monro हा भाग यामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं इफिथॅलॅमस पहा एवढा भाग आपण फोर ब्रेनचे 3 पार्ट तेवढे पाहूया. द इपिथॅलॅमस is the thin non-nervous roof of diencephalon. Anteriorly it is fused with the pia mater to form a anterior coracoid plexus, and from its dorsal wall it is connected to pineal gland through a pineal stalk. पहा काय आहे की या इपिथॅलॅमसला वरच्या बाजूला एक ग्लँड आपल्याला दिसते त्याला पिनियल ग्लँड म्हणतात किंवा पिनियल स्टॉक आपल्याला दिसते. आता हा ऍक्च्युली काय पार्ट आहे तर पिनियल ग्लँड इज डिस्कस्ड इन डिटेल इन केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये आपण तो भाग पाहणार आहे. अर्लियर दिस ग्लँड वॉज through to be a vestigial, but later it has been found to produce to hormone melatonin. काय मेलाटोनिन नावाचं हार्मोन इथं काय केलं जातं सिक्रीट केलं जातं. स्लीप इन्क्लूड्स हार्मोन also related to the reproductive behavior. The lateral thick wall of the diencephalon from the thalami, they mainly contain gray matter. They behave हॅबॅन्क्युलर कमिशर कनेक्ट टू थॅलॅमी. 2 थॅलॅमी एकमेकाला ह्या हॅबॅन्क्युलर कमिशर न जोडलेले असतात. डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन आर इंटरकनेक्टेड बाय द RAS रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. रेटिक्युलर जाळीदार अशी सिस्टीम आहे. ब्लड व्हेसलचं जाळं आहे.
through the thalamus. It is called as a relay center for the transmission of sensory impulse except those of the olfactory and cerebrum. सेरेब्रम आणि ऑल्फॅक्टरी सोडून बाकीचे सगळे सेन्सेस ट्रान्समिट करण्याचं काम त्या भागातून होतं, म्हणून त्याला रिले सेंटर म्हटलेलं आहे. हे जे दोन आहेत, ऑल्फॅक्टरी डायरेक्ट ऑल्फॅक्टरी लोब्सला वरती येतात, ते पाठीमागं जात नाहीत किंवा पाठीमागून येत नाहीत, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, ते दोन फक्त सेन्सेशन तिथून येत नाहीत. ग्रेटर ऑल्फॅक्टरी हे ऑल्फॅक्टरी लोब्स कशासाठी आहे, सेन्स ऑफ स्मेल, गंधज्ञान तिथं त्या ठिकाणी होतं. नाकानं आपल्याला गंधज्ञान घेतलं जातं, पण ब्रेन मध्ये ते हे सेंटचा वास आहे, हा अमुक ह्या फुलाचा वास आहे, हा आपल्याला समजण्याचं काम कशावरती होतं, ब्रेन मध्ये होतं, त्या ऑल्फॅक्टरी लोब्स मध्ये होत असतं. द gatekeeper of cerebrum connecting the anterior lateral ventricle to the आयटर म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल पासून पाठीमागे आलेली नॅरो कॅव्हिटी आहे, त्याला आयटर म्हटलेलं आहे. पोस्टेरियरली द नॅरो कॅव्हिटी ऑफ डायन्सेफॅलॉन इज कॉल्ड ॲज अ थर्ड व्हेंट्रिकल टू डायोसिल किंवा थर्ड व्हेंट्रिकलला जोडलेला हा पार्ट आहे. इट कनेक्ट द अंटेरियर to the two lateral ventricles by a single opening called as a foramen of Monro. Foramen of Monro या भागाने काय केलेलं आहे, या लॅटरल व्हेंट्रिकल्स ह्या आयटरला थर्ड व्हेंट्रिकलला जोडलेल्या आहेत. अँड पोस्टेरियर टू द फोर्थ व्हेंट्रिकल, आणि पाठीमागच्या बाजूला जी पोकळी आहे त्याला फोर्थ व्हेंट्रिकल असे म्हणतो, किंवा मेटासिल मिडल रिजन मध्ये आहे म्हणून मेटासिल म्हणतात. थ्रू अ नॅरो डक्ट ऑफ सेल्वियस ऑर आयटर. Hypothalamus. Hypothalamus, it is the floor of the it forms a floor of the diencephalon. डायन्सेफॅलॉनचा खालचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपोथॅलॅमस म्हणतो. इट इज रिचली सप्लायड विथ ब्लड वेसल्स. या भागाला जास्तीत जास्त रक्तपुरवठा ब्लड व्हेसलचं जाळं ह्या भागामध्ये असतं. इट मेंटेन द होमिओस्टॅटिक इंटरनल इक्विलिब्रियम. होमिओस्टॅटिस शरीराची स्थिर स्थिती ठेवण्याचं काम, इंटरनल इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम, शरीरातला बॅलन्स मेंटेन करण्याचा, पाण्याचा, उष्णतेचा, सगळ्या गोष्टीचा बॅलन्स ठेवण्याचं काम आहे ते या भागाने केलेलं आहे. ऑफ द बॉडी, शरीराचा बॅलन्स मेंटेन करण्याचं, बॅलन्स म्हणजे आतला इंटरनल एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन करणे हे काम आहे. इनव्हॉलंटरी बिहेवियर कंट्रोल. लाईक इन द सेरेब्रम, द हायपोथॅलॅमस ऑल्सो कंटेन hypothalaमिक न्यूक्लियाय in its white matter with neurosecretory cells involved in the production of hormones oxytocin and vasopressin. काय हायपोथॅलॅमस आपण केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये डिटेल स्टडी करणार आहे, त्या ठिकाणी आपण पाहणार आहे ऑक्सिटोसिन किंवा व्हॅसोप्रोसिन नावाचे हार्मोन्स आहेत. हे हार्मोन्स तिथे तयार केले जातात. द हायपोथॅलॅमस इज a link between the neurons and the endocrine system. It has the higher center for endocrine system. It regulates the heart rate. काय हृदयाचं स्पंदन आहे हार्ट रेट कंट्रोल केलेला आहे, त्या भागाने कंट्रोल केलेला आहे. रेस्पिरेशन कंट्रोल केलेलं आहे, ब्लड प्रेशर कंट्रोल केलेलं आहे, बॉडी टेम्परेचर कंट्रोल केलेलं आहे, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, शरीरातील पाण्याचं व क्षाराचं प्रमाण मेंटेन केलं जातं. इट हॅज द सेंटर फॉर हंगर. आपल्याला भूक लागते, तहान लागते, थर्स्ट, स्लीप, झोप आलेली आहे, फटी, कंटाळा आलेला आहे. सॅटिटी सेंटर, सिक्रिशन ऑफ ग्लँड्स ऑफ द स्टमक अँड इंटेस्टाईन. जाठर रस स्त्रवणे, पाचक रस स्त्रवणे हे काम आहे ते इथून केलं जातं. इट ऑल्सो प्रोड्यूस द न्यूरो हार्मोन्स दॅट स्टिम्युलेट द पिट्युटरी ग्लँड्स. द कॉम्प्लेक्स न्यूरल सर्किट कॉल्ड द लिम्बिक सिस्टीम. काय त्या ठिकाणचं लोकल सर्किट आहे त्याला लिम्बिक सिस्टीम म्हटलेलं आहे. इज द फॉर्म बाय द हायपोथॅलॅमिक एमिगडॅला part of the epithalamus and thalamus, hippocampus and the other areas. It appears to be responsible for the emotional reactions. चिडणे, रागवणे वगैरे अशा इमोशनल रिॲक्शन्स असतात त्या ह्याच्यामुळे होतात. मोटिवेशनल ड्राईव्ह अँड मेमरी हा भागामध्ये आहे.
The floor of the hypothalamus continues to the downward projection called as a hypophyseal stalk and infundibulum which connect it to the hypophysis. Pituitary bodyला जोडलेलं असतं. Both physically and functionally, it secretes the neurotransmitter. The inferior surface of hypothalamus also bears the optic chiasma. खालच्या बाजूला आपल्या डोळ्याच्या नर्व ज्या आहेत क्रॉस झालेल्या क्रॉसिंग दिसतं त्याला ऑप्टिक चाइज्मा म्हणतात. अँड अ पेअर ऑफ mammalian bodies unique of the mammalian brain or responsible for recollection of the memory साठी कारणीभूत असणारा हा पार्ट आहे. दिस इज अबाउट द पार्ट ऑफ द ह्युमन ब्रेन मधला आपण फोर ब्रेन हा भाग पाहिला. या ठिकाणी हा फोर ब्रेन पार्ट संपतो.